तुम्ही बाहेर कुठे गेला असाल आणि मग काही खाणं जास्त झालं असेल किंवा हप्ताभर कुठे बाहेर आहात, डाएट करणं होत नाहीये, तेलकट-तुळकट खाणं होतंय आणि त्यामुळे मग पुन्हा वजन वाढणार हे तर आहेच 100% कन्फर्म आहे. पण मग फॅट सुद्धा वाढणार. तर ते घरी आल्यानंतर पुन्हा पूर्वरित कसं करायचं? त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. फक्त हे ड्रिंक प्यायचंय तुम्हाला, डाएट एक्सरसाइज काहीच करायचं नाही. फक्त घरचं जेवण तुम्हाला करायचंय आणि तुमचं जे बाहेर खाल्ल्यामुळे वाढलेलं वजन आहे ते तुम्ही पूर्वरित करू शकता. मी हप्ताभर जेव्हा ट्रिपला गेले होते तर बाहेरचं 2 टाइम खाणं या गोष्टी सगळ्या होत होत्या. त्यामुळे पुन्हा वजन 1 ते 1.5 किलो वाढलं होतं. त्यामुळे पुन्हा डाएट वरती येण्यासाठी खरं तर खूप जास्त त्रास सुद्धा झाला आणि पुन्हा ती सवय होण्यासाठी थोडा वेळ सुद्धा लागतोय. पण मात्र मी सगळं करण्यामध्ये मात्र हे टी इन्क्लूड केली आणि ह्या टीमुळे मला ना जबरदस्त पद्धतीने जे काही बाहेर खाल्लेलं आहे त्यामुळे जे विषारी घटक आपल्या शरीरामध्ये असतात ते बाहेर पडण्यास मदत होत आहे. जे वाढलेलं वजन आहे ते पूर्वरित होण्यास मदत होत आहे. ऍटलिस्ट मी डाएट वरती सध्या नाही कंट्रोल होते तरी सुद्धा माझं वजन मात्र वाढत नाहीये. खूप जबरदस्त आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 1.5 स्पीड वरती तुम्ही बघू शकता, पण स्किप करू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील. आणि तुमचं आता वजन किती आहे आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचंय हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्याला काय करायचंय, 1 कप पाणी टाकायचं आहे पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये थोडासा अद्रकीचा तुकडा यामध्ये आपल्याला ग्रेट करून टाकायचा आहे. आता बघा उन्हाळा सुरू होत आहे, त्यामुळे हा जो काही टी आहे यामध्ये तुम्ही करत असताना अद्रकीचं प्रमाण सुद्धा कमी घ्यायचं आहे. कारण उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी खूप उष्णता असते आणि आपल्याला उष्ण पदार्थ खायचे नाही आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्यायची. ओली हळद घेतली आहे, ती सुद्धा किसून घेते. आता बऱ्याच जणांना ओली हळद मिळत नाही, तर अशांनी इथे हळदीची पावडर टाकायची आणि कंपल्सरी टाकायची. चुटकीसरची हळदीची पावडर इकडे तुम्ही टाकू शकता. आणि आता आपण हे का घेतलंय, कारण आपलं बाहेरचं खाणं होतंय, कॅलरी वालं जास्त कॅलरी वालं फूड आपण खाल्लेलं आहे. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये भरपूर आता कॅलरीज तर झाल्यात पण फॅट सुद्धा झालंय. त्यामुळे आपलं शरीर डिटॉक्स होणं खूप गरजेचं आहे आणि ते करणं म्हणजे ही हळद त्याला खूप जबरदस्त पद्धतीने काम करतं. हळदीमध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात. बऱ्याचदा आपल्याला वारंवार भूक लागते, ती भूक कमी करण्याचं काम इकडे अद्रक करतं. त्यामुळे ऍसिडिटी सुद्धा होत नाही. तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचं काम सुद्धा ही हळद करते आणि त्यासोबतच तुमच्या शरीरात जर काही सूज वगैरे आली असेल ती सूज कमी करण्याचं काम सुद्धा ही हळद करते. त्यानंतर आपल्याला टाकायचंय सोप. सोप हे कॅलरी बर्न करतं, पण स्पेशली तुमच्या पोटावरची जी चरबी आहे ती कमी करण्याचं काम सोप करते. त्यामुळे सोप आपल्याला चुटकी भरून यामध्ये टाकायचं आहे. आपण आधी हळद आणि अद्रक टाकली जेणेकरून त्याचा फ्लेवर छान असा स्ट्रॉंग याच्यामध्ये येईल म्हणून सगळ्यात आधी ते टाकलंय. त्यानंतर आपण बाकीचे इन्ग्रेडियंट यामध्ये टाकतोय. दालचिनीचा 1 तुकडा टाकायचा आहे, कारण दालचिनीचे तुकडा टाकल्यामुळे आपण जे बाहेरचं खाल्लेलं आहे आणि त्यामुळे जी आपली शुगर वाढलेली आहे ती कंट्रोलमध्ये आणण्याचं काम ही दालचिनी करते आणि ती पेणं खूप गरजेची आहे. तुम्ही काहीच करू नका, पण जर तुम्ही बाहेरचं खाल्लं असेल तर बाहेरचं खाल्ल्यानंतर आल्याबरोबर दालचिनीचं पाणी हे प्या. काही हो, म्हणजे तुमचं जी शुगर वाढली आहे ती पूर्ववत होण्यास मदत होते. चिमूटभरच आपल्याला जिरं टाकायचंय. जिऱ्यामुळे मेटाबॉलिझम बूस्ट होतं, डायजेशन प्रॉपर होतं, पोटाची चरबी वितळण्यास मदत होते आणि तुमचं शरीर डिटॉक्सिफाय होण्यास सुद्धा मदत करतं. जिऱ्यामुळे पचनक्रिया सुधारतं आणि जिरं हे एवढं जबरदस्त आहे की जिरं हे तुम्ही आवर्जून प्यायलाच पाहिजे. जिरं सोपचं पाणी. हा जो काही टी आहे हा मंद आचेवरती चांगला आपल्याला उकळून घ्यायचा आहे. हा थोडासा मग हे उकळत असताना यामध्ये जे पदार्थ टाकले त्याचा अर्क याच्यापर्यंत येईपर्यंत हे थोडंसं जे आहे ते रिड्यूस होऊन जातं. आणि हा जो टी आहे मी म्हणजे एकच कप पाणी घेतलंय. तुम्ही प्रमाण हेच ठेवून 2-3 कप पाणी सुद्धा यामध्ये ऍड करू शकता. खूप जबरदस्त आहे. कधी असं असतं की बर्थडे पार्टीज असतात, अॅनिव्हर्सरी असतात किंवा आपल्याला बाहेर खाल्लेलं असतं, तर घरी आल्यानंतर तुम्ही हा टी घेऊ शकता. किंवा मग तुम्हाला नाही जमत असेल तर ऍटलिस्ट त्याच्यामध्ये सोप, जिरं आणि दालचिनी टाका. आणि हेही जमत नसेल तर फक्त दालचिनी टाकून ते सुद्धा करायचं आहे. त्यानंतर मी इकडे घेतले आहे लिंबाचा 1 तुकडा आणि तो टाकलेला आहे. तुम्ही हे करू शकता, अगदी थोडासा टाकायचा आणि थोडं त्याला मी काय केलंय टोच मारले जेणेकरून त्याच्यामधलं लिक्विड ह्या पाण्यामध्ये येईल. याने खूप छान सुद्धा फ्लेवर येतो आणि आतून आपली बॉडी चांगली असे डिटॉक्सिफाय सुद्धा होते लिंबामुळे. आता लिंबाचं जे आहे ते खूप जास्त महाग होतील उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे तुम्ही काय करू शकता तर फ्रीजरमध्ये लिंबू आता स्वस्त आहेत तर फ्रीजरमध्ये स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता. तुम्हाला जर त्यावरती व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्ल्यू टी म्हणजे फुल टाकलेले आहेत ब्ल्यू कलरचे 2. टोटली स्किप करू शकता, माझ्याकडे आहेत म्हणून मी टाकलेले आहेत.
याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे, तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हे टोटली स्किप आहे, पण हे जर ज्यांना कोणाला शुगर आहे त्यांनी तर हे नक्कीच प्यायला हवं. गावाकडे तुम्हाला हे ब्ल्यू फ्लावर चांगले असे ताजे मिळतील. सो तुम्ही त्याचा टी घेतला तरीही चालणार आहे आणि स्किप केलं यामध्ये तरीही चालणार आहे. हे चांगलं असं आता आपल्याला उकळून घ्यायचं. यामध्ये आपण ओली हळद टाकली आहे आणि ब्ल्यू टी म्हणजे काय, तर ह्या टीला ब्ल्यू कलर येईल, पण ओली हळदीचा पिवळा कलर आणि ब्ल्यू कलर ह्या दोघही कलर मिळून थोडासा वेगळा कलर याचा तयार होतो. पण जर तुम्ही ब्ल्यू टी घेतलं नसेल तर चांगलासा पिवळा कलर तयार होईल. आता हा घ्यायचा कधी, बाहेरून तुम्ही आल्यानंतर, म्हणजे खूप खाल्लेला आल्याबरोबर हा टी घ्या, किंवा जर तुमचं हप्ताभर खूप खाणं झालंय किंवा काही लग्न कार्यामध्ये तुम्ही गावी गेला असाल, डाएट प्रॉपर झालं नसेल, हप्ताभर हा टी तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर आणि किंवा चहाच्या टाइमला आणि रात्री झोपण्याच्या आधी हा टी घ्यायचा आहे. वेट लॉस पावडर जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर घेत असाल तर मग चहा पिण्याच्या टाइमला तुम्हाला हा टी घ्यायचा आहे आणि रात्री झोपण्याच्या आधी. हप्ताभर घ्या, नंतर नाही घेतलं, आपली जी डाएट असं फॉलो करतोय, वेट लॉस पावडर पितोय, सेम ॲज इट इज तसं केलं तर चालेल. फक्त हप्ताभर तुम्हाला हे घ्यायचं जर तुम्ही खूप जास्त बाहेरच खाल्लं असेल तर. आणि एखादा दिवस, 2 दिवस, 3 दिवस खाल्लं असेल तर हप्त्यातून 1 ते 2 वेळेस हा टी घेतला तरी चालेल. पण मात्र तुम्हाला कंटिन्यू, समजा आज खाल्लं तर उद्या, परवा आणि तेरवा असं 3 दिवस कंटिन्यू लगातार घ्यायचंय, जेणेकरून तुमचं जे कॅलरीज आहे त्या, म्हणजे जे विषारी घटक आहेत ते तर बाहेर पडतील आणि जे फॅट जमा झालंय ते सुद्धा मेल्ट होण्यास मदत होईल. आता तुम्हाला हा सिप सिप करून प्यायचा आहे. हा चहा जेव्हा तुम्ही पिताय, हा चहा पिल्यानंतर तुम्हाला 30 ते 45 मिनिटं काहीच खायचं नाही. चांगला रिझल्ट भेटायचा असेल तर 30 ते 45 मिनिटं काहीच खायचं नाही आणि त्यानंतर तुम्ही रिझल्ट बघा, तुम्हाला खूप जबरदस्त रिझल्ट मिळणार. आणि तुम्ही बाहेरचं खाल्लं असणार तर त्यासोबत वॉटर इंटेक सुद्धा तुम्हाला ठेवायचं आहे. वॉटर इंटेक 3 ते 4 लिटर पाणी जर तुम्ही कंप्लीट केलं तर तुमचं जे 1 किलो वजन वाढलेलं आहे किंवा जास्त कॅलरीचं तुम्ही फूड खाल्लेलं आहे ते पूर्ववत होण्यास मदत होते. तुमचं शरीर आतून डिटॉक्स होऊन जातं आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जे खाल्लेलं फूड आहे ते सुद्धा एन्जॉय करायचंय. तुम्ही कधी बाहेरचा खाताय असं काहीच नाही, मनात रिग्रेट ठेवायचं नाही. घरी आल्यानंतर त्यानंतर तुम्ही पुन्हा 1-2 दिवस तुमचं डाएट फॉलो करायचं. तुम्ही जे खाल्लेलं आहे ते सुद्धा एन्जॉय करा आणि नंतर तुमची बॉडी आतून साफ सुद्धा करा, जेणेकरून तुम्हाला वजन वाढायची जी काही मनामध्ये भीती असते ती होणार नाही आणि तुमचं वजन जेवढा आणि तेवढंच राहील. हे नक्की तुम्ही फॉलो करत जा. जेव्हा आपण वेट लॉस करतो, वेट लॉस केल्यानंतर जेव्हा आपलं 10 ते 12 किलो किंवा 15 किलो वजन कमी झालेलं असतं, आपण पुन्हा जेव्हा आपलं डाएट मीन्स आपल्या प्रॉपर रुटीनवर येतो, पुन्हा ते वाढायला लागतं. सो अशा वेळेस हप्त्यातून 1 ते 2 दिवस द्यायचे की तेव्हा तुम्ही तुमचं प्रॉपर करणार. आता जेव्हा तुम्ही हे करत आहात तेव्हा ब्रेकफास्टला मात्र कंपल्सरी तुम्ही जी आम्ही तुमच्यासोबत प्रोटीन पावडर शेअर केली तीच घ्या, जेणेकरून तुमचं वेट पटकन पूर्वरित येईल. आणि डिनरला सुद्धा तुम्ही एक तर फ्रुट्स घ्या, वॉटरमेलन घ्या स्पेशली, किंवा सूप घ्या, किंवा तिसरं म्हणजे हे घ्या, हे म्हणजे हे प्रोटीन पावडर. बस तेव्हा जर तुम्ही हे फॉलो केलं तुमचं वजन बिलकुल वाढणार नाही. नक्की ट्राय आउट करा आणि मला सांगा की तुम्हाला किती किलो वजन कमी करायचंय आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते.